त्या लहान मुलांनी तुम्ही जर वळण नाही लावलं, महाराज आपण मेलेच्या माघारी कोण वाद बोलतात? आपलं धर्माचं कार्य करणं हे महत्वाचं आहे महाराज. कारण संस्कार हे लहानपणीच घडतात. कारण आम्ही सुद्धा जी घडलो ती दादाने आम्हाला लहानपणात शिकवलं, संस्कार दिले. म्हणून वेडे वाकडे गायन परी तुझाची म्हणाली. थोडं वेडं वाकडं का असं ना बोलण्याची जी आम्हाला जी बुद्धी देतात ती सद्गुरू ती लहान वयातच महाराज गोष्ट. कारण हा संतांचा आपल्यावर एवढे उपकार आहेत महाराज की काय सांगू मी या संतांचे उपकार. बस संत म्हणजे वेगळे नाही तो. आता सध्याला आपल्या दृष्टीनं संत म्हणजे बघा लक्ष्मण महाराज आहेत, सद्गुरू दादा आहेत, मालक आहेत, हेच आहेत. गुरु हा संत गुरीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु बिन देवा तुझा पाहता नाही त्रैलोकी. अगदी संत असू द्या, देव जी येतात ते आपल्या सर्वसामान्य जीवाचा. बात मथुरेत सुद्धा लीला केल्या, वृंदावनात केल्या, पण तिथलं महाराज वर्णन अजिबात नाही. जे चरित्र जे गोकुळात केलं, कारण त्यांना माहित होतं मथुरेतली लोक ही मरणार आहेत. आपण जे गोकुळ आहे, गो म्हणजे काय, वत्स आपलं जे इंद्रिय आहे, या सर्वाची एकाग्रता करणं. कारण आपला एक एक इंद्रियाचा विषय बघितला तर मला ते काय, चंचलही मन कृष्ण प्रमाते बलवडम. आधी श्रीकृष्ण म्हणतात की बाबा हे मन इतकं चंचल आहे, पण त्याला सुद्धा ठिकाण जर एक कुठला असेल तर आपला पंढरीश परमात्मा आहे महाराज. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे आता सध्याच्या महाज कलियुगात जर विसावा कुणाचं तर पांडुरंगा कसे तो कुठं जायची गरज नाही महाराज. नरगती सायास जावे मनांतरा, सुखी तो घरा नारायण. बघा तसा जर विचार करायचा झाला, करुणा आला ती महाराज चांगलंच आहे. अभ्यास करणाऱ्या माणसाला महाराज वेळ तर भेटला, नाहीतर आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं मला 24 तास ते मोबाईल मध्येच बंद केले.
व्हॉट्सअप, फेसबुक आणि युट्यूब ह्याच्यातच माझं दंग आहे. अहो शेजारी भाव असला तर त्याला बोलत नाही, आई बापा त्याच्याकडे बघत नाही मला. अहो बाया माणसाचं चित्त सुद्धा नाही, स्वयंपाक करतच ती मालिका चालू, मोबाईल चालू आणि स्वयंपाक खाली चालू, ते जळलं का पेटलं काय बघत नाही मला. कोरोना आलाय मला ती आपण स्वतःचा विचार करावा. कारण तुकोबाई म्हणतात ना, कैमी उद्धार पावेल कै कृपा करील नारायण, ऐसा तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. अगदी विचार केला तर आपण निवांत बसल्या ठिकाणी संध्याकाळी झोपताना विचार करा की आपण बाबा दिवसभरामध्ये काय पाप केले, पुण्य केले. महाराज दादा सांगायचे बाबा झोपताना निदान काय नसना मग निदान ज्ञानोबा तुकाराम तरी म्हणा. अहो तेवढा सुद्धा माणसाची वेळ नाही. फेसबुकला व्हॉट्सअपला चर्चा करते माणसं, पण ती रामकृष्ण हरी म्हणायचं ती सुद्धा जीव आली लोकांच्या. मग कोरोना म्हणला 3-3 महिने घरातच बसा. आता तरी म्हणसाल ना रामकृष्ण हरी निदान काय ना काय. बरं यातून आपण शिकण्यासारखं भरपूर भेटलं ना. कोरोना म्हणजे काय ते काय सगळ्यांनाच होते असं नाही. मला एखादा तरी वारकरी चुकून दाखवा की त्याला कोरोना झाला ती मेलाय. जी गोमजन हिंडतीत ना लोक बिना कामाची, आम्ही आनंदीत राहतोय. मला एक बी वारकरी बिचारा वारला नाही. जी वारलीत ना पेटाडी खाताडी जी आहेत व्यसनी माणसं मला बिना काम घेणार, पण वारकरी मला एक बी मिळेल आणि मरणार बी नाही मला. कारण त्यांचा एकच नेम असतो, हाची माझा नेम धर्म. अगदी माझ्या जीवनामध्ये काही ना काही नियम असावा. मुखी विठोबाचे नाम ज्ञानोबा म्हणतात की नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. अगदी गोकुळात अगदी लहान मुलापासून महाराज एकही अशी व्यक्ती नव्हती की कृष्ण जन्मल्यानंतर ते भजन करत नव्हते महाराज. आता जी या जी सुख आहे, आता मला सांगा आपल्या समाजात महाराज किती हजारो नाही 10,000 माणसं आहेत. इथं आले ती बी महाराज नशिबात लागतं, कोणाच्या बी नशिबात नाही. बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी. कारण हे कार्य यांचं महाराज सगळ्यांना माहिती आहे, पण इथं पाहतो यायचं त्यांचं पुण्य नाही. इथं आले त्यांचं महाराज पुण्यच आहे. कोण बी इथं येत नाही, कारण संतांच्या असू द्या साधूच्या दरबारामध्ये यायला सुद्धा पुण्य नाही. बहुत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. अगदी बहुत जन्माचं पुण्य पाहिजे महाराज. गोकुळात जे सुख नांदलं आधी महाराज नव्हतं. ज्यावेळेला कृष्ण परमात्मा जन्माला आले महाराज, जन्माला यायच्या आधी काय
त्याला बी महाराज दुःख साधं झालेलं नाही. कारण देवकी मातेच्या जी 8 मुलं जी होती, कारण आपण विचार केला तर 7 मुलं महाराज अगदी बंदीखान्यात जन्म झाला. 8वा जो गर्भ होता ते रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घातला महाराज. कृष्ण जन्माला यायच्या अगोदर महाराज त्या देवकी मातेच्या चेहऱ्यावर इतकं तेज होतं महाराज, अगदी महाराज सूर्याचं तेज सुद्धा महाराज कमी पडेल एवढं महाराज त्या देवकी मातेच्या चेहऱ्यावर तेज होतं. कारण काय आपल्यासारखी महाराज वडापाव खाणारी जन्माला येणार नव्हती महाराज, देव जन्माला येणार होता महाराज. कारण आपला जन्मच आहे की वडापाव एवढंच महाराज. पण जन्म देव घेणार आहे महाराज. बरं ते काय साधी सुधी नाहीत महाराज. देव हा महाराज देवच असतो आणि जीव हा जीवच असतो. पण नारदांना आधीच सांगितलं की बाबा जो तुला 8वा जी येणार आहे तो तुझा कर्दनकार आहे म्हणते. ते आधीच मारायचं आलं का कोणती म्हणली राहू दे 7 का आपल्याला मारणार आहेत का. पण तरी सुद्धा महाराज नारदान पुन्हा अजून काढी लावली. म्हणला अरे पहिला का म्हणला 8वा होणार नाही, अरे पहिल्यापासून पाहून टाक म्हणला. अगदी 8वी ती 8वाच होता. पण निदान कृष्ण जन्मल्याच महाराज बोलायला लागला. आपली मुलं महाराज किती दिवसांपूर्वी जसाला माहिती. अगदी जन्म झाल्यानंतर महाराज इतकं तेज, तुझी निगरी कोटी चंद प्रकाश, कमाल नयन हास्य वदन हासे. अगदी हजारो चंद्राचा महाराज प्रकाश पडावा असं महाराज ते तेज होतं महाराज. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिका लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. अगदी महाराज तेजोमय प्रकाश पडल्यानंतर वसुदेव देवकी जागी झाली महाराज. त्यांना कळाच होत नाही की जन्म देवाचा कधी झाला. तर काय करणार महाराज, दोघांच्या हातामध्ये पायामध्ये बेड्या होत्या महाराज. कृष्ण परमात्मा म्हणाला, म्हणजे त्याला काय पप्पा म्हणायची सवय नव्हती. म्हणजे बाबा मला लवकर उचला आणि तुम्ही कुठे घेऊन चला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, नंदाच्या
भजने गोकुळाला. वसुदेव म्हणले अरे तुझं खरं आहे देवा, तू मस्त म्हणते बाबा मला उचलून ने, माझ्या हातामध्ये बी काय पायामध्ये सोन करायला. कृष्ण परमात्मा म्हणले निदान उचला तर मी कार्य करा म्हणले काय होईल ते पुढे बघा. उचलिला कमळापती पायीचे बंधन गळती. अगदी पूर्ण जी पुष्प वगैरे लावली ती महाराज ती कृष्णाला उचलल्या महाराज दरवाजे मोकळे झाले. जी त्याच्यावर जी रक्षक होते ती अगदी झोपी गेली महाराज. जसं एखादा माणूस गोळा खाऊन झोपतो ना तशी झोपली अगदी. घेऊन जाताना महाराज यमुना माता आडवी आली. आता सारखं नाही महाराज, गुडघेवर सुद्धा पान नाही चंद्रभागेला आता सध्या. यमुना माता महाराज धो वाहत होती. मग तिला सुद्धा वाटायचं की या कृष्ण परमात्म्याचं आपल्याला दर्शन व्हावं. बुट्टीमध्ये घेऊन वसुदेव नदीतून प्रवास चालू करतात. पण जशी जशी कृष्ण परमात्म्याला आत घेऊन चालली तशी नदी महाराज गुडघ्याची कमरेला आली, छातीला आली, अगदी नाकात पाणी जायची वेळ आली. कृष्ण परमात्मा म्हणला हे काय बरोबर नाही, कारण माझं म्हातारं जर मध्ये त्याचं करतो मला तिकडे कोण घेऊन जाईल. अगदी कृष्ण परमात्म्याने महाराज पाय हळूच बाहेर काढला. यमुना दुभकली. तिथं जी माया होती कृष्ण परमात्म्याला महाराज यशोदेच्या शेजारी झोपवलं माया घेऊन आली. तर मला सांगा माया काय गप्प बसणार आहे का? ती आली की महाराज तिचं काम तिनं चालू केलं. रडल्यानंतर महाराज दक्षपाल जागे झाली. जी झोपली होती ना कृष्ण परमात्म्याला घेऊन जातात ती जागे झाली. म्हणजे अरे जन्मला उचला म्हणजे सांगा बातमी द्या आपल्या राजाला कंसाला बातमी गेली की बाबा तुमचा जी कर्दन करा ते जन्माला आलाय म्हणजे उचला. कंस महाराज झोपत न उठून डोळतच पळाला महाराज उचलायला. देवकी म्हणते अरे ती मुलगी आहे मुलगा नाही उचलू नका. हे म्हणले सर बाजूला मुलगा असला तर मुलगी असो. महाराज बाहेर नेलं ना अगदी घर फिरवलं. उचलून आपण ना महाराज पण ती माया होती महाराज आकाशात गेली. तुझं लागी वदी उपजला मजादी. म्हणले अरे मूर्खा माझ्या आधी तू जन्मलाय म्हणले तिथे जाऊन बघ. तू म्हणले इथंच अजून तू मथुरच आहे म्हणले ती गोकुळात जाऊन बघ म्हणले जन्म नाही. तर त्याला महाराज इतकं भ्या झालं की त्याला कुठं मी बघू द्या जेवायला तरी बसला का महाराज ते कृष्ण दिसायचा. अगदी झोपत सुद्धा म्हणायचा माझा का आला का काय. त्यांनी महाराज पैज लावली. म्हणले आता या मुलाला जी कोण मारते म्हणले त्याला माझं अर्ध राज्य बक्षीस. तर त्या टायमाला आत्ताच म्हणू नका की बाबा 50% आरक्षण आहे. मला त्या टायमाला बी ती पुतना राक्षसी उठली म्हणली दादा म्हणले मी किती म्हणली पैसे. आणि म्हणजे एवढी मोठे म्हणले जिथं बलाढ्य पैलवान उठत नाहीत म्हणले तू काय करणार आहे म्हणली तू माझ्याकडे देऊन टाक म्हणली खातं मी सगळं बघते म्हणते. महाराज पुतणीनं इतकं अगदी सुंदर रूप घेतलं. गोकुळात गेली महाराज. फक्त तिनं काय केलं आधी
जी लहान मुलं दिसायची ना तिच्यावर महाराज प्रयोग केला. मूल नक्की मरतंय का, कारण ती विष भरून आलती महाराज स्थळामध्ये. अहो 10-20 मुलं मारली तिनं जाता जाता, नुसत्या नमुन्यावारी घालवली. यशोदेच्या त्या नंदाच्या वाड्यासमोर आली, म्हणली अगं यशोदे. नेमकाच महाराज कृष्ण परमात्म्याला यशोदा माता झोपून दोन्ही काढत होती. म्हणली ती कोण आहे बाय? ती म्हणली अगं ओळखत नाहीस तू माझी? म्हणली माझी मावस बनाय म्हणली मी तुझी. यशोदा म्हणली मला तर सख्खी बहीण सुद्धा नाही म्हणली, मावस बहीण कुठं नाही. अगं म्हणली तू लई लहान होतीस म्हणली, माझं लगीन जी झालं म्हणली ती माझ्या नवऱ्यानं मला आजपासून लावून दिलं नाही, तुला मूल झाले म्हणून कळालं म्हणली. किती वर्षांनी झाली म्हणली, मी बघायला आले म्हणली. कृष्ण परमात्मा म्हणला पहिलेच गिरायक आले, भवानीचं गिरायक सोडायचं अजिबात नाही म्हणली. कारण आपण बघा व्यवसाय करायला गेलं तर भवानी 5-10 रुपये कमी देऊ द्या, पण भवानी आपण करतो सुरुवातीला. यशोदा म्हणली अगं मी आत्ताच म्हणली आंघोळ घालून झोपले. कृष्ण परमात्मा म्हणली आईला आमच्या नक्कीच काय म्हणली इडे म्हणली कळत नाही म्हणली, गिरायक आले म्हणली माघार लावते म्हणली. कृष्ण परमात्मा लढायचं जे नाटक केलं, म्हणले अगं जागाच आहे म्हणली, पोरग तुझं कसं काय म्हणली झोपले म्हणते. यशोदा कामात होती तर ती आत गेली महाराज पुतना राक्षसी. महाराज तिथे सुद्धा कितीतरी जन्माचं मागचं जी इच्छा होती महाराज की कृष्ण परमात्म्याला मूल म्हणून घ्यावं, त्यानं माझं स्तनपान करावं. पुतणीनं महाराज मांडव घेतलंय, पण त्याला बघितल्यानंतर मला तिची जी क्रोध भावना होती निघून गेली महाराज. त्याला पाहिल्यानंतर मला आहो मी मगाशीच म्हणलं ना की 1000 चंद्राचा प्रकाश पडावा एवढं मला त्याचं तेज होतं महाराज. पाहिलिया वेदनावी बैशे जिवे जडवणी, अगदी तिची अवस्था अशी झाली. पाहिला पाहिला बघितल्यानंतर मला ती अगदी अचंबित होऊन त्याच्याकडे नुसती बघत राहिली. पुन्हा तिच्या 2 मिनिटांनी लक्षात आलं मी काय तिची काय आलाबाला घेण्यासाठी आली नाही, याला मी मारायसाठी आली. मला तिची पूर्ण भावना जागी झाली. यशोदा कामातच गुंग होती मला. तिनं अगदी बाजूला गेली आणि स्तनपान मला त्या कृष्ण परमात्म्याला चालू केलं. कृष्ण परमात्म्याला माहित होतं आता गिरायक आपण सोडायचं नाही, याचा बरोबर काटा काढायचा. अगदी तिने मला विष पेलं, अगदी दूध सहित पेलं. त्यावेळेला रक्त शोषण महाराज करायला लागला. तेव्हा पत्नीला कळला ही पोरग नाही म्हणली, काय तर ही चित्रच आहे म्हणली, का भूतभीत आहे म्हणली. नेमकं आता हे काय दूध तर माझं पेलच म्हणले, पण ते विष पिऊन पण आज रक्त प्यायला लागले म्हणले बाबा. महाराज तिथनं जी पळ सुटली पुतना त्या कृष्ण परमात्म्याला घेऊन. महाराज नंदाच्या वाड्याच्या बाहेर गेल्यानंतर जंगलात जाऊन ती महाराज पडली. पुतना म्हणायचे अरे कृष्णा सोड. कृष्ण म्हणला हे बघ
मी एक तर म्हणला कोणाला धरत नसतो आणि धरल्यावर सोडत नाही म्हणला. तो आधीच कशासाठी म्हणला विष माझ्या आहे. कारण हे बघा वैऱ्याच्या रूपात जरी महाराज भक्ती केली, आता रावणाने मी भक्ती केली महाराज, तो त्याला मुक्तीच दिली महाराज. पुन्हा विष पाण्यासाठी जरी आली, विष पाजवाली पुतना राक्षसी साय दिवसोसी दिला पुतने. अगदी विषाचे स्तन पाणी मारवाली, अगदी मारायला जरी आली महाराज, तिचा उद्धार केला. अहो मला सांगा, जुने कीर्तनकार लोक सांगतात महाराज तिला कोराडीनं तोडलं महाराज, तिची हाडी इतकी जमा झाली की जणू काय एखादा जंगल पेटवायचं एवढी महाराज तिची हाड. अहो त्या कृष्ण परमात्म्याला काढायचं म्हणलं तर 4 शिड्या लावल्या माझा. आपण मालिका बघितली कृष्ण मालिका, पण ती बाबा तिच्यावर जाऊन सुद्धा खेळतच बसला होता सगळं. ती मिली पडली खाली जाऊन. नंतर आले म्हणले किती दिवस झाले म्हणले पुन्हा अजून आली नाही म्हणली. मग एक महाराज महाबळ भट होता महाराज ब्राह्मणाच्या रूपामध्ये, म्हणले ती काय म्हणले किती जर केली ती बाईच आहे म्हणली, मी जातो म्हणजे त्याला काटा काढून येतो. महाबळ भट महाराज आला, म्हणले यशोदे तुझ्या मलाच मी भविष्य सांगतो म्हणले, तुझ्या मुलगा म्हणली लय वाईट आहे म्हणली, मूळ नक्षत्रावर जन्मले म्हणले. यशोदा माता म्हणली आओ काका म्हणली परवाच म्हणली गर्गऋषी आधी त्याने भविष्य माझ्या मनात इतकं छान सांगितले, तुम्ही म्हणताय म्हणले मूळ नक्षत्रावर. कृष्ण परमात्मा म्हणले त्याचं बरोबरच आहे म्हणले, मूळ नक्षत्राचं आले म्हणले. का शेवटी बघा आपण विचार जर केला तर सगळं मला घर बाजार त्यानं मारून टाकले मला कृष्ण परमात्मा. म्हणजे आता ह्याला सांगू द्या म्हणले काय काय सांगते बाबा ऐकूया तर म्हणले. ते मला त्या गर्गाचार्याचं नाव घेतल्यानंतर ती म्हणला त्या गर्गेला काय येते म्हणा. आता सर्वसामान्य बघा आमच्यासारखा कीर्तनकार जरी असला किंवा त्या दादासारखी पकवाव लागणार जरी असली तर समजा एखादा जर तुमच्यासारखा म्हणला महाराज तुझे खूप छान पकवाव जाते तो, पण मी काय म्हणणार महाराज मला थोडाफार येते त्यांच्या एवढा नाही येणार. मी म्हणणार त्याला काय येते महाराज हा द्वेष महाराज. ती म्हणला अरे त्या गर्ग्याला काय येते म्हणले त्याला काय गणित येते का काय म्हणले, मी गणित करून सांगतो म्हणले सगळं. महाराज देवाला स्वतःबद्दल काही म्हणू द्या महाराज तरी देवाला काय महाराज वाटलं नाही, पण जेव्हा भक्ताबद्दल महाराज ती वाईट बोलला महाराज महाभारत, तेव्हा अगदी घरातल्या सगळ्या सामानाला ऑर्डर सोडली. म्हणली चला तुम्हाला आज म्हणली दक्षिणा द्यायचं काम चालू आहे म्हणले, आपल्यात काका आलेत म्हणले पूजा करायला. अहो अगदी पाटापासूनची सुरुवात केली, उलटाना सगळ्यांना म्हणले बघा सत्कार सगळ्यांनी करायचा म्हणले, कुणी एकाने मागे राहायचं नाही. महाराज पाटापासून सुरुवात केली, बसलेल्या पाटावर जी उचलला का भटजी वर अगदी 10 फूट नेऊन खाली आदरला महाराज. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. महाराज जनतेनं माझी इतकी फजिती केली महाराज, अगदी धोतर सुद्धा महाराज त्याचं महाराज कमरेला राहिलं नाही. पंचांग फाटले जानवे तुटले धोतर गळाले ढुंगणाचे तुकोबारामध्ये त्याचं धोतर सुद्धा राहिलं नाही. महाराज ती महाबळपट परत गेला कंसाकड. कंसा म्हणला तुझं काय खरं नाही म्हणला, तुझं आता म्हणला तू 120 होणार आहे म्हणला. अरे म्हणला मी वाचून आलो म्हणला बामणाच्या विषयात घेतो म्हणून. ती ब्राह्मण देव आपण समजतो महाराज तुकोबारा सुद्धा म्हणजे जरी झाला भेट तरी तीही लोक श्रेष्ठ महाराज. ब्राह्मणाला देव म्हणून म्हणले मला सोडलं मी वाचलोय म्हणले, आता तू काय त्याच्या बांधडीत पडू नको म्हणले, तू इकडेच राहायचं बरं आहे म्हणले. नको आग बगरिटा मारिली बाळपणी अनेक दैत्याचा महाराज नाश केला. तो कृष्ण परमात्मा म्हणले आपण नुसतं त्याच्यासाठी आलो नाही, जी आपली खेळगडी आहेत महाराज त्याच्यामध्ये आपण खेळ खेळला पाहिजे. अगदी कृष्ण परमात्मा लहानाची थोडी थोडी मोठी झाली, अगदी रागायला लागली, रागू लागला अंगणी
अगदी महाराज लांबच्या लांब दिसत, अगदी नामदेवाचं म्हणतात, तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तुम्या देखीलाच गवर जसं म्हणते गवर जसं म्हणते अगदी नामदेवा म्हणतात डाव्या हाताला राखायला. महाराज नक्की महाराज पोराचं आपल्या हातात भविष्य कुणाला विचारायची गरज नाही. डाव्या हाताला लागलं नक्की पोरग महाराज सात्विक आणि चांगलं निघणार. काय कोणाला भविष्य आपला हात दाखवायची गरज आहे. माझा आपला हात दावून अवलक्षण कशाला दाखवायचं. महाराज आपल्या घरातल्या आई वडिलांना कळते की आपलं मन कसं निघते. डाव्या हाताला रांगलं की नक्की ओळखायचं सात्विक आहे चांगल्या मार्गाचं. उजव्यानं रांगायला लागलं की नक्की ओळखायचं की हाय ती आपली इष्टी संपवते. अगदी कृष्ण परमात्मा महाराज रांगू लागला. अगदी लहानाचा हळूहळू मोठा होताना महाराज जे अशी आता लहान मुलं आहेत महाराज खेळगडी त्यांनी महाराज त्यांच्या तब्येती बघितल्या. त्यांची तब्येत म्हणजे काय माझ्यासारखी महाराज तुमच्यासारखी नाही. माझा तुम्ही पहिला नाही. ती म्हणले अरे मुलांना तुम्ही एवढं दही दूध असताना इतकं कसं काय म्हणले बारीक बुद्धबत्ती पहिलवान म्हणले असे कसे काय तुम्ही. त्यात महाराज जी बोबड्या होता ना ती महाराज लई चॅप्टर होता. ती म्हणला अरे कितना दूध असून काय करायचं रे म्हणले. सगळं दूध मध्ये मतुलीला जाते आम्हाला. आणि म्हणले तुम्हाला नाही म्हणले किटल्या खांगावून पाणी आहे म्हणले नुसतं. दिली चहान बटर महाराज चहान पाव खाऊन झाली महाराज. पोर आपली अर्धा पाव झाली महाराज. अहो जुना काळ जर बघितला बाबाच्या काळात महाराज आता नाही असं नाही महाराज भरपूर आहे. पण महाराज आपलीच वृत्ती अशी झाली की नुसती बटर पाव आणि संध्याकाळी वडापाव एवढंच आहे महाराज. चांगलं पौष्टिक खाणं हे माहीतच नाही महाराज. असून खात नाहीत महाराज. ढाब्यावर महाराज 2-2 हजार रुपये घालतात. विचार करा 2,000चं खाल्लं तर महाराज. अहो म्हातारी माणसं म्हणते अहो आता पोराला काय करणार मिळत नाही काय तुला आंघोळ घालण्यासाठी मिळते. तो खायची वृत्ती तर पाहिजे मुलांची. एखाद्या बापान दिलं तर ती म्हणते मला दूध नको चहा द्या. कशी मला कृष्ण परमात्मा म्हणले अरे तुम्ही असं गाडी पहिलवान असं म्हणले आपलं युद्ध करायचं म्हणले. ती मथुरेतली जर कौस जर म्हणले मोठा आपल्या दुधावर होत असेल म्हणले आपण एक काम करू म्हणले आंदोलन करू म्हणले. आता म्हणते की आम्ही आंदोलन करणार. अहो कृष्ण परमात्माने आंदोलन चालू केलं. जे दूध आहे ते म्हणले तिकडे मथुरेला जाऊ द्यायचं नाही. महाराज पण गवळण इतक्या दटिंगल होत्या त्या ऐकलं नाही महाराज. कृष्ण परमात्माने इतकी महाराज आयडिया केली. पहाटेचा 4 वाजता जिथं जिथं गायी बांधलेल्या असायच्या ना तिथल्या गायी वासरं सोडली महाराज आणि तिथं गाढवं नेऊन बांधली महाराज. आता जुना काळ महाराज तिथं काय लाईट आहे का काय सुविधा महाराज. गवळणी गेले की आता त्याचा गुणधर्म काय गाढवाचा लाच मारला. गवळणी चांगले हौसने म्हणले आता दूध काढून आपलं मथुरेला घेऊन जाऊ. सकाळी खाली बसायला हात घालायला की कोणाचा हात मोडला कोणाची दात मोडली महाराज. सगळं गवळणीचं म्हणले अरे हे केलं तरी कोणी. म्हातारी गवळण होती म्हणले हे कुणाचंच नाही म्हणले त्या नंदाच्या पोराचं काम आहे म्हणले. हे असलं कोण करणार नाही म्हणले. चला म्हणले आपण त्याच्याकडे जाऊ म्हणले. नेमकं करतो तरी काय म्हणले आपल्या पोराला घेतोय म्हणले. नुसतं भांडणच नव्हते म्हणले. पण चोऱ्या करणं म्हणजे महाराज विचार करा चोऱ्या करणं चांगलं आहे का. कृष्ण परमात्मा म्हणला चोऱ्या करणं चांगलं नाही. ही जरी खरं असलं आपल्या घरचं म्हणजे चोरून खायला काय हरकत आहे का. पहिला अधिकार महाराज वासरांचा आहे आणि 2 नंबरचा अधिकार मुलांचा आहे महाराज. तो ते आई बाप महाराज त्या मुलांना देतच नव्हते. आल्यानंतर वाढव गवणे आल्या म्हणले अगदी यशोदी तुझ्या मुलाला सांग की म्हणली आमच्या घरात म्हणले आम्ही जिथं गाया म्हणून तिथं गाढवा आणले म्हणले आमची बघ दात पडली म्हणली लाता खाऊ. यशोदा माता म्हणली अगं त्यांचा अधिकार आहे तुम्ही देत नाही काय करणार ते. म्हणले असं करू आपण आता चोऱ्याच करायचं म्हणले का मांडू म्हणले सगळे.
बघ चोऱ्या करायला अध्यक्ष कोण महाराज? कृष्ण परमात्मा. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैठला, सिंहासनी बैठला. चोऱ्या करायचंय ना तूच राजा म्हणले, तुझ्या मागे आम्ही येतो. बस चोऱ्या करायचं म्हणजे महाराज आता सारखं नाही तलवारी कुठं काय. चोऱ्या करायचं खरंय बाबा देवा, पण काय तर साहित्य घ्यायला पाहिजे का? चोऱ्या करणं म्हणजे नुसतं काय उठला चोऱ्या करायला गेला असं नाही महाराज. त्याचं सुद्धा मला शिक्षण आहे, म्हणजे मी काय त्यात गेलेलं नाही बघा. म्हणले अरे बघा काय नाही म्हणले, बघा वस्त्र काय केलेली बारीक माती घ्या, सराटे घ्या, काट्या घ्या. म्हणजे अरे कृष्णा काय सांगतोस म्हणले, कुठं काय बंदूक घ्या तलवार घ्या असलं सांगायचं सोडून म्हणले तू चोऱ्या करायला म्हणले असलं काय. अरे म्हणले ती वेगळा प्रकार आहे म्हणले, ती आपल्या परमार्थिक मध्ये मोडत नाही म्हणले, ती राजेश माणसाचं काम आहे म्हणले तलवारी घेणं बंदुकी घेणं. आपण चोऱ्या करायच्या मध्ये काय म्हणले धैर्य चोरायचं आपल्याला, त्या तलवारीची काय बंदुकीची काय गरज आहे का म्हणले. बघा आपण जरी गेलो वाटत आपण जाणार, लाईट असते का म्हणले लाईट नाही. आपल्याला निदान मडकी तर सापडली पाहिजे चोरून खायचं म्हणल्यानंतर. म्हणजे काठी याच्यासाठी घ्यायची म्हणले की लांब जरी आपण काठीने तपासले की तर मडकाही समजलं पाहिजे. मडकं जरी असलं तरी भरलंय का मोकळं आहे ते म्हणले खड्यानं तपासणार. बद्ध दिशे वाजले की म्हणले भरलंही वळखायचं, आणि खान दिशे वाजले की मोकळं आहे म्हणले. पण त्यातून जरी आपण खाता खाता जर गवून एखादी जागी झाली माती याच्यासाठी म्हणले की ओटली की तिच्या डोळ्यात टाकायची. पण तुम्हाला कसं असते आता आपण 10-15 जण आहे, ह्याच्यात सुद्धा एखादा चपटेवर माणूस असतो महाराज. त्याच्यामध्ये अरे कृष्णा म्हणले तिचं वागल घालून आली तर ती म्हणले अरे ती कलियुगात घालते म्हणजे वागल आता कशाला म्हणजे तरी सुद्धा अरे वागल तरी घातला तरी म्हणले सराटे कशासाठी दिले. सराटा हा काटा असा आहे महाराज, तुम्ही आता माझ्यापेक्षा अनुभवी माणसं आहे, कसा बी टाका मारा त्याचा 100 वर जातोय. आणि त्या जातीची माणसं महाराज कुठे जरी गेलं तरी म्हणजे एक काटा वरच असते म्हणजे परमार्थात असू द्या राजकारणात असू द्या त्याचा उपयोग होतोय. म्हणजे आहो चोऱ्या इतक्या केल्या कृष्ण परमात्म्याने की अगदी गवळणी महाराज इतक्यात असले की म्हातारे गवळण म्हणले अरे त्या कृष्णाला करायचं तर काय म्हणले त्याला ayaचं का नाही म्हणले आम्ही का जाऊ कुठं. कृष्णा राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे अगदी यशोदेच्या दारात आली ती म्हातारी घेऊन म्हणते अगं आम्ही तर राहायचं का जायचं म्हणते. यशोदा म्हणते अगं तुम्ही जर एवढ्या जर सगळ्या मिळून सांगताय मला कळलं असं तर बोला म्हणली. एकदम आता कार्यकर्ते बघा काय काय जर त्यांना निषेध करायचा तर एकदमच आडतेत महाराज, त्या मंत्र्याला सुद्धा कळत नाही कोण काय बोलते काय नाही. यशोदा म्हणते बघा एकीनं मला सांगा. दुसरी आली धावोनी
पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ दोन्ही गाठ बाई कोणासी सुटेना यशोदा तुझा काना आम्ही भर झोपेत असताना म्हणले त्यांना का तुझं पोरग आहे का म्हणले बिलिंदर झोपलो म्हणली ती जुना का होता मला आताच्या महिलाबद्दल मला बोलण्याचा अधिकार अजिबात अगदी मला मी स्वतः अनुभवले माझ्या बहिणीची बेणी मी केव्हा तर लहान असताना घातली मला कबरीच्या खाली मग तो केस असायची मला ती तर जुना काळ महाराज अगदी लवण्याला केस चिटकायची माझी बेणी घेतली म्हणले बघा आता पोरं मिशा ठेवतच नाही ती पोरगा आहे का नेमकं शिक्षा आहे ती करत कारण त्यांच्या महाराज वटावर मिशीच नसती नेमकं पोरगा आहे का काय कसं ओळखणार महाराज अगदी म्हणली माझ्या पतीची म्हणली दाढी बरं ती काय महाराज आपल्यासारखी नव्हती तेवढीच बाबा छाटची ठेवली त्यांची महाराज लांब सडक छत्रपती शिवाजी महाराजांसारखी माझ्या माणसाच्या दाढ्या त्या दाढीची वेणीची गाठ बांधली म्हणली मला सांग म्हणली यशोदी आम्ही सकाळी उठतोय तर म्हणली त्यांच्या दाढीला हिसका बसला माझ्या वेणीला म्हणली हिसका बसला मी त्यांना म्हणलं आहो हे आपलं वय आहे का आता म्हणली वेणीला हिसक देत ती पुरुष म्हणला तिचा नवरा अगं ये म्हणले तुझं वय आहे का म्हणले माझ्या दाढीला हिसका देतेस म्हणले मस्त होनिया माजलीस धांगडी नामदेवला म्हणतात अगं धांगडे तू काय मस्तीला आली का काय म्हणली अगं दाढी ओढतीस माझी म्हणजे काय दोघं जेव्हा महाराज खरीच जागी झाली तेव्हा त्यांना कळले की दोन्हीची गाठ म्हणून बांधली ती गवळी होता ती म्हणली गवळीला तू काय तर म्हणली त्या कृष्ण परमात्म्याची म्हणली पुढे केली असेल त्यावेळेलाच म्हणली एवढं घडलं तू काय तर म्हणली असेल म्हणजे नक्की सांग काय केलं असतं म्हणजे काल मी बाहेर गेली ती म्हणली त्याच्या वाड्यावर त्याला म्हणलं की आमच्या घरातलाही म्हणजे त्याचाच हा परिणाम म्हणली आता आपली दिंडी काढून तिकडे जावं लागल म्हणजे काय बघा जळीता जळीना अगदी काडी जरी लावली तरी महाराज अहो आपली बघा आता आपण काय ब्रह्मचारी माणसं नाही सगळी माणसं संसारी साध्या महाराज बामणानं गाठ दिलेली महाराज मळू का सुटत नाही तिथं महाराज सगळा जगाचा बाप आहे त्यानं गाठ मारलेली कशी सुटेल ती म्हणजे आता त्याच्यापाशी जाऊन म्हणली आता उठायचं खरं आहे हो पण दोघांची बी गाठ आता त्यात अवस्था अशी होती गवळण जी होती ती महाराज 5.5 फुटाची होती आणि गवळी होता ती 3.5 फुटाचा महाराज आणि उलटा असं झाला आता मला सांगा दाढीची वेणीची गाठ म्हणलं आता आपली नवरीची महाराज वरात कशी असती नवरा पुढे असतो नवरी मागे असते पण यांचं उलट झालं आता असं तर उलट चालता येणार नाही नवरी पुढं महाराज ती बिचारी 5.5 फूट आणि 3.5 घेंगू होता ती महाराज का अशा लवण्यावर करून चालायचं असं चालायचं महाराज आणि कृष्ण परमात्माने इतकी आयडिया केली सकाळी म्हणले संडाचा डबा घेऊन जायचं नाही एक ताटली संघ घेऊन जायचं म्हणजे आज आपल्या इथं वरात येणार म्हणजे नवीन महाराज ती पोरं जुना काळ महाराज लई भारी येतो अनुभवलंय आम्ही महाराज अगदी काय जरी म्हणलं तर महाराज भरपूर होतं ताटल्या घेऊन महाराज ती काटे घेऊन वाजवतच होती पुढं यशोदा म्हणजे आता एवढ्या सकाळी कोणाची वरात निघाली म्हणजे एवढं यशोदा नेमकी सडा समाजन करून महाराज वर गॅलरीमध्ये उभा होती म्हणजे आले बरं कृष्ण परमात्मा इतका चॅप्टर घरातच म्हणला यशोदेला यशोदे माता म्हणली आता ही जी गिरायक आलं ना म्हणजे माझंच नाव घेणार आहे म्हणजे बघ तुम्हाला आता काकाला घेऊन चल म्हणले बाहेर अहो काय दरवाजात आल्यानंतर यशोदेला हाक मारली अगं यशोदे
कुठं आहे म्हणली तुझं ते कार्ट म्हणली. हे बघ म्हणजे आमची अवस्था काय केली. कृष्ण परमात्मांना त्यांच्याकडे बघितलं म्हणले आता तर नुसती गाठ बांधली म्हणली, पुढच्या वेळेला म्हणले तुझ्या नवऱ्याचा झोप घेईन म्हणली. महाराज ती अगदी हात जोडून लीन झाली महाराज ती गोपाळ आणि ती गौरी महाराज म्हणले कृष्ण परमात्मा चूक झाली माझी, मी असं कधीच करणार नाही. महाराज नुसतं नजर महाराज त्याच्यावर ठेवली तर गाठ सुटली महाराज. आपण एक पुढे येते का हो महाराज. तिसरी आली धावत याने काय केली मात, मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. अगदी अनेक खोड्या केल्या महाराज. गौरतीत असल्या म्हणजे अगं यशोदे ऐकायच तर कुठे. मला सांगा एखाद्या मंत्र्याचं पोरग आहे म्हणून महाराज किती वर्ष माणूस असते. जेव्हा आपल्या नवऱ्याला येतं तेव्हा महाराज ती माणूस काही करायला बसलेला असतो. म्हणजे आता तुम्ही आता तुझ्या लेखाला तू सांगतेस का नाही म्हणले आता आम्ही किती वर्ष सोसायच तर म्हणले. ईश्वरे बाळ तुझा ताना कोटवरी सोसू धिंगाणा. अगदी नाथ महाराज म्हणतात अवघ्या मिळवणी गौरणी देती यशवदे गाराणी. कृष्णा खोडी दे टाकोनी यशवदे नयनी आले पाणी. एका जनार्दनी करणी. देवा कृष्णा अरे तू या खोड्या टाकून दे. अगदी यशोदे मातेच्या नयनातून पाणी आलं महाराज. कृष्ण परमात्मा इतका चॅप्टर महाराज रडली का याने एक महिनाभर खोडीच केली नाही महाराज. यशोदा म्हणली बरं झालं बाबा माझ्या कृष्णानं खोडी म्हणजे सोडून दिली. तर तिने नमस केला कुणाला महाराज गणपतीला. आता सुद्धा आपण नमस करतो बाबा संकष्टीला चतुर्थीला. म्हणजे असू द्या आपल्यामुळं त्याचं मोठेपण वाढते ना. माझ्यामुळं गणपतीचा जर अधिकार मोठा होत असलं म्हणजे हो द्या म्हणजे काय महिनाभर आपण खोडी करायला नको म्हणते. एक मास याने खोडी नाही केली प्रचिती आली यशोदेची. अगदी महिनाभर महाराज खोडी काहीच नाही केली. यशोदा माता महाराज मोठ्या घरची माणसं तिनं अगदी हारावर महाराज मोदक केलं. आपल्यासारखं 5 आणि 10 नाही महाराज. राजाचीच बायको तिला काय कमी महाराज. मंदिरात गेली महाराज सगळं साहित्य नेलं पण नेमकं उदबत्ती महाराज वातीचे विसरलं. कृष्णाला म्हणली कृष्णा बघ मोदक केल्यात म्हणली भोका वगैरे म्हणली खाऊन टाकाल. कृष्ण परमात्मा मनातल्या मनात म्हणला एवढा मोठा भोका असताना कशाला येईल म्हणला ती भोका. तुझा म्हणले माझी मी हा इथे नजर राखतो. महाराज यशोदा माता येऊस तर का जेवढे बी मोदक होता हारावर सगळं महाराज पूर्ण गट्टम सेवा केलं महाराज. मोदक खाल्लं. यशोदा माता म्हणले अरे कृष्णा एवढं मोदक म्हणले आणि कुठं काय गप झालं का काय म्हणले कुठे गेले बोका आलता का म्हणले. अगं यशोदी म्हणले तुला काय सांगू मोठ्या डेअरीचा म्हणले एक बाबा आला म्हणले त्यानं खाऊन गेला म्हणले. अरे काय सांगतोस म्हणले तुझ्या या गडबडीत तर म्हणले मी आता उदबत्ती आणली वाद बी राहिली म्हणले. हाय म्हणले असू दे म्हणले आता साखरचा नैवेद्य आणते म्हणले मी थांब. पण कृष्ण परमात्मा मला चतुरा तो शिरोमणी सगळ्याचा बाप आहे. ती म्हणला काय सांगावं म्हणला गणपती बाबा आपल्या फुटून बाहेर गेला तर दुसऱ्या पॅनेल मध्ये गेल्यावर काय करायचं म्हणलं. आता याला गणपती बाप्पाला म्हणले गणपती बाप्पा तुम्ही कुणामुळे आहे म्हणला माझ्यामुळं का तुमचं तुम्ही. बाबा म्हणला तुझ्यामुळेच मी म्हणला असू दे काय म्हणलं तू खाल्लेच म्हणला खावा तुम्ही कुठे थांबा म्हणला ही या फुटल्यामुळं आता म्हणला माझं उघडं बाहेर पडेल म्हणला ह्याच्या सहितच आपण खाऊन घेऊ. महाराज गणपतीला उचललं ना अख्खच गेलं महाराज कृष्णानं. माणसं म्हणते ना अहो त्या कृष्णानं 1008 बायका केल्या. अहो 1600 तरी बायका केल्या. त्यानं माणूस सूर्याचा अग्नी केला आपल्याला उदबत्ती पिटली तर माणूस उड्या हाणते. आपण मगाशी म्हणले की चरित्र ते उच्चारावे फक्त त्याला उच्चार करायचा आपल्याला. अगदी यशोदा लगेच आली म्हणले अरे
कृष्णा मगाशी मोदक गायब झाला म्हणे, आता देवच गायब झाला म्हणे. कुठे गेला देव म्हणले? देवासी पुसासी देवा काय झाला, हसवान बोला यशोदे. देव हसला म्हणले, अगं यशोदे, मी देव एवढा मोठा असताना म्हणतेस देव काय झाला? देवासी पुससी देव काय झाला. अहो त्यांनी सगळे निर्माण देव त्यांनी केले. मग यशोदीनं ओळखलं, आपलं मुलगा 420 आहे म्हणजे आता ह्याला इथं घेऊन जमत नाही. उद्या जाईना सवे घेऊन गोधना. अगदी 10 मिनिटांमध्ये आपला जी खेळ आहे ते आपण सांगू. अगदी मधलं भजन होऊया. चाल मला
गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा, बालकृष्ण नंदा घरी आनंद या नरनारी. अगदी तुकोबराय म्हणतात आनंदाला पारावर नाही जन्म झाल्यापासून. पण नुसतं भजन केलं नाही महाराज, घरोघरी अगदी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी. जसं येईल तसं. तर आम्ही म्हणलं ह्यांच्यासारखं पकवान आम्हाला वाजवायला पाहिजे, आम्हाला घरी येत नसल्या तरी जसं येईल तसं. तुकोबराय म्हणतात येईल तैसा बोल रामकृष्ण. अगदी वेडे वाकुडे गाईन परी तुझाची म्हणवीन. अगदी जसा 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 भाव आहे आपला महाराज, जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. अगदी करथी कथा गाती गाणी. म्हणतात की अगदी मनाला मोहील असं. तुका म्हणे छंदी मन मोहिले होईल. आता तू कृष्णा म्हणले तू इथं राहायचं नाही अजिबात. उद्या जाई राना सवे घेऊनी गोधना. कृष्ण परमात्मा म्हणला बघा, वार्ड बदलणं म्हणजे काय, मी काय पडणारा माणूस नाही. अहो एखादा मतदारसंघ बदलणं म्हणजे एखादा खरंच माणसाचं कार्य चांगलं असेल, कुठे बी त्याला टाकू द्या ना मला, ती लाखाच्या मताने निवडूनच येते मला. कृष्ण परमात्मा म्हणला काय म्हणले, राहणार तर राहणार, तिथं काय आम्हाला तिथं काय खेळगडी कमी म्हणजे तिकडे जाऊ म्हणले आम्ही. गाई गोपाळ गाई गोपाळ यमुनेच्या
चला चला म्हणती पाहू दृष्टी हो गाई गोपाळ गाई गोपाळ यमुनेच्या तटी हो येती पाणी या मिळवणी जगती. अगदी महाराज गाई वासर घेतली. बरं नुसता एकटा गेला नाही महाराज, सगळ्या सवंगड्या असे. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. पेंद्या म्हणला अरे इथं काय शिवा कमी खाली त्या म्हणले गवणीच्या म्हणले आता तिकडे बी घेऊन चला म्हणतो. अरे म्हणले तिथं कोणच नाही, सगळा आपलाच अधिकार म्हणले आपणच आहे तिथं. मग तिथे येऊन काय महाराज नुसती बसली नाहीत महाराज. हा मामा पोरा हा मामा हा मामा सर्व तरुण मंडळ म्हणून म्हणलं बरं का नाही जास्त. मग तिथं गेल्यावर काय नुसतं बघा. आता मला सांगा आता तुमची घर आहे ते तुम्ही जेवण बी कोण करून असेल कोण नाश्ता करून असेल. माझ्यासारखे महाराज मी थोडंच पोहे केले महाराज मस्त मला ताटली करून देतं बरं का. दिलं नाही काय बरं पेंड्यासारखी महाराज चपट्या पोहते म्हणले अरे कितना म्हणले 12:30 वाजले म्हणले तरी तुझा अजून म्हणले खेळ कवर येतं म्हणते नेमकं. अरे म्हणजे खेळ आपल्या पोटात काय असतं तर बघा तुम्ही आपल्या पोटात असतं माणूस काम करतोय. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. कृष्णा म्हणले आता बघ तुझं खेळ तुला लागला म्हणले आता बास म्हणले बघा आता खेळ आपण थांबू. निदान मी सांगते तरी तुम्ही ते ऐका. मी जी म्हणली शिदोरी आणली ती तुम्ही म्हणली जावा तुमच्या घरी आणि शिदोरी घेऊन या.
मला सगळ्यांनी आणल्या, पण एक मंगल नावाचा महाराज, एक गरीब महाराज भक्त होता. त्याच्या घरी महाराज इतकी परिस्थिती नाजूक होती की त्याच्या घरी काहीच नव्हतं महाराज. पण तरी सुद्धा तो घरी गेला. आईला म्हणला, हे बघ, कृष्णानं म्हणले सगळ्यांना लावून दिले की बाबा काय असेल ती भाजी भाकरी असू द्या, काय असू द्या, मी जशी शिदोरी आणली तशी म्हणले तुम्ही घेऊन जा. त्याची आई म्हणली, अरे मंगला, आपल्या घरी काहीच नाही म्हणले, आणि तू म्हणले राजाचा मुलगा म्हणले, त्याच्यात नेणार तरी काय म्हणले, आपल्यातली साधी शिदोरी भाकर सुद्धा नाही म्हणले, शिळ ताक आहे म्हणले, वाटीभर तेवढा आहे म्हणले, त्याला न्यायचा तर घेऊन जा. आता मला सांगा, तोंडात जर ताक बदलं कुणाला तर इच्छा होईल का मग तसं ठेवावं म्हणून? मला अर्धा ग्लास तर त्या सुदामानच बिचारायला खेळून भूक लागली. अरे म्हणजे माझ्या देवाला नाही, मीच कसं काय प्यायचं म्हणले. त्याला मला इतकं वाईट वाटलं, आपल्या तोंडातलं ताक मला त्या देवाला द्यायचं कसं. मला सगळे आले पण ती मला मंगल नावाचा भक्त मला जवळ आला नाही. एका झाडाच्या बुंद्याखाली गेला आणि मला त्याच्या डोळ्यात अश्रू इतकं व्हायला लागलं की देवा, अरे माझ्या घरी जर काय असतं तुम्ही तुला आणून दिलं असतं, म्हणजे माझ्यापाशी काय आहे तुला देण्याचं. महाराज पण तो देव असा आहे, सगळ्यांची मला शिदोरी पाहिली पण त्याच्याकडे मला देवाचं लक्ष गेलं नाही. पण त्या मंगल नावाच्या भक्तापाशी आला, म्हणले अरे तू तर इथं बसलायस म्हणले, सगळे आम्ही वाट पाहतोय म्हणले, शिदोरी आणली सगळ्यांनी. देवा तू म्हणलास म्हणले तुझ्या घरी जा, माझ्या घरी काहीच नाही म्हणजे काय नाही. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया घरी. अहो जर श्रीगुरून जर महाराज आपल्यासारख्याला जर परमानंद जर जवळ केलं नसतं महाराज, आपला कधीच उद्धार झाला नसता महाराज. अहो तुमचं माहित नाही मला महाराज, मी माझा स्वतःचा अनुभव सांगतोय. धनगर समाजातला महाराज मी एक लहान मुलगा, अगदी रामदास महाराजांनी पाहिले लहानपणापासून. काही नाही महाराज, मला थोडंफार गायन येत होतं माझ्या गावाकडे असताना. माझं मूळ गाव सांगली जिल्ह्यामध्ये, पण मी आळंदीला आता राहतो दादाच्या आशीर्वादाने. पण महाराज त्या गुरूंची कृपा झाली महाराज, तुमच्या समोर उभा आहे त्यांच्या कृपेमुळे महाराज. संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. अहो कसला की वाईट असू द्या महाराज, संगतीत जर साधूच्या गुरुच्या संगतीत आला. मी ऐकून आहे रामदास महाराज की तुमचा हा समाज भोळा वगडा समाज आहे महाराज. बाप्पा असतील, दादा असतील महाराज, मार्गाला लावलं. अहो मला सांगा, तुमची माणसं माणसात होती का सांगा. लक्ष्मण महाराज असतील, जिजूजी पवा असतील, या महात्म्याने महाराज आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवाला महाराज वाढ द्यावी. वाढ द्यावी त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार अगणित. मंगल म्हणला, अरे देवा माझ्यापाशी काय नाही, पण देवानं महाराज त्याच्या तोंडामध्ये जे ताक होतं ते ओळखलं महाराज. आकार म्हणले, मंगला तू काय तर झाकून ठेवतेस मला, तू माझा भक्त असेल तर म्हणले मला तुझ्या तोंडातलं धावशील. अहो देवानं दोन्ही महाराज ओठ ओढले आणि त्याच्या तोंडातलं महाराज, त्याच्या तोंडातली चूर महाराज टाकायची घेतली. अरे म्हणले मंगला एवढंच कसं काय आणलं म्हणले. म्हणजे महाराज बघा आपल्यापाशी किती आहे याला मात्र महाराज. देवाला हा फक्त भाव आहे महाराज. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला. अहो टाटा अंबानी सारखी माणसं या जगात लई आहेत, त्यांच्या घरी महाराज देव जाणार नाही, त्यांना देव भेट सुद्धा देणार नाही महाराज. पण अगदी साधेपणाने महाराज आपण काय, आपण लई महान नाही. तुकोबाई म्हणतात ना की तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. अगदी मी तर म्हणतो तुकोबाईने आपल्याला वाचवले महाराज. या कोरोनाच्या काळात महाराज आपण वाचलोय ना, हीच आपलं नशीब म्हणायचं. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूची आहारी, वाचोनी आलो येतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. मला सांगा आपण वाचलोच नसतो, या महात्म्याची महाराज आपण जन्मशताब्दी करू शकतो नसतो महाराज. अहो किती चांगली महात्मी गेली याला माफ नाही महाराज. इकडे तुमच्या सोलापूरला आम्हाला माहित नाही, पण आमच्याकडे इतकी महाराज चांगली चांगली कलाकार लोक,
आवाज म्हणजे त्या माणसाने महाराज हजारो विद्यार्थी तयार केले असेल. इतका महान कलाकार महाराज पुण्यातला गेला. अगदी 40 वर्षाचा माणूस. आपण वाचलोय ना, एकच करायचं की आपल्या परमात्म्याला असू द्या, श्री गुरुजीला महाराज समर्पण करा. दिला या काळी अवकाश, आपल्याला वेळ दिलाय ना, जेवढं होईल तेवढी महाराज सद्गुरूंची असू द्या या महात्म्यांची सेवा करा. माझा अधिकार नाही म्हणले, मी सुरुवातीला सांगितलं महाराज. लागून या पाया विनितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. अगदी जी काय मी या कीर्तनाची बोललो असेल ती सद्गुरू दादांच्या कृपेने, परमात्म्यांच्या आशीर्वादाने जे काय व्हिडिओ मात्र बोललो असेल आणि काय चुकीचं बोललं असेल तर माझं मला परत करा महाराज. विडे वाकुडे गाईन पदी तुझाची मनवी, पायाच्या प्रसारे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते, नोहे अंगभूत युक्ती, नोहे हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे, मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती. अगदी गोपाळांना जसा कृष्ण परमात्म्याच्या जीवनात आनंद झाला तसाच आपल्या सर्वसामान्य जीवनात सुद्धा या महात्म्यांच्या सद्गुरूंच्या सानिध्यात मला तोच वरचेवर आनंद आपल्या आयुष्यामध्ये वळावा, हीच सद्गुरूंच्या दादांच्या या आज्ञांच्या चरणी सेवावर समर्पित करून या ठिकाणी सेवा. तुमच्या कृपेचे तुका माने छंदे, तुका माने छंदे, तुका माने छंदे, तुका माने छंदे, माने छंदे.
हा Thank you.